अन्यायाविरुद्ध आवाज। नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा। कुटुंब नियोजनाच्या साधनांविषयी आदिवासी भाषेत मार्गदर्शन। नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आज 11 जुलै 2026 शनिवार रोजी जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। या प्रसंगी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल वळवी यांनी उपस्थित नागरिकांना आणि रुग्णांना थेट त्यांच्या स्थानिक आदिवासी भाषेत संवाद साधत जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी उपलब्ध असलेल्या विविध साधनांची सविस्तर माहिती दिली। कुटुंब नियोजन व कुटुंब कल्याणासाठी 2 अपत्यांमध्ये किमान 3 वर्षाचे अंतर असणे किती गरजेचे आहे हे त्यांनी स्पष्ट केले। तसेच माता मृत्यू, बालमृत्यू आणि कुपोषण यासारख्या गंभीर समस्या टाळण्यासाठी कुटुंब नियोजन पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले। यामध्ये तांबी, निरोध, गर्भनिरोधक गोळ्या यासारख्या तात्पुरत्या पद्धतींसह कायमस्वरूपी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबाबत अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले। आपल्या अध्यक्षीय भाषणात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित यांनी उपस्थितांना लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि वाढती लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाची असलेली महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली। यासोबतच नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या विविध मोफत सेवा, सुविधा आणि उपचारांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। या कार्यक्रमाला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन वसावे, डॉक्टर धीरेंद्र चव्हाण, डॉक्टर प्रमोद कटारिया, डॉक्टर भामिनी लाड, डॉक्टर रोहिणी मावची, डॉक्टर प्रीती गावित, डॉक्टर आशिष पाटील, मेट्रन सरिता वसावे, इंचार्ज निर्मला गावित, जॉयस वळवी, मंजुषा मावची, सुषमा पाडवी आदी प्रामुख्याने उपस्थित होते। रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी बंधू भगिनींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन समुपदेशक रायसिंग कुवर यांनी केले। न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापूर। 17 जुलै पर्यंत हा कार्यक्रम राबवला जाणार आहे। 18 जुलै पर्यंत आठवड्याभराचा सप्ताह आहे आणि याच्यामध्ये सप्ताह राबवण्यामागचं कारण हे की आजकाल कुटुंब कल्याण म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धती कुटुंब कल्याणचा ते अवलंबल्या जात नाही आणि त्यामुळे जागतिक लोकसंख्येचा भस्मासूर झालेला आहे। त्याचप्रमाणे याच्याशी रिलेटेड बाकी आरोग्याशी रिलेटेड ते कारणं आहेत। त्यामुळे हे काय म्हणतो आपण याला लोकसंख्या नियंत्रण म्हणा किंवा हे जे वेगवेगळे प्रोग्राम्स राबवतोय आपण की जेणेकरून लोकांच्या आरोग्याशी पण याचा परिणाम होऊ शकतो। आपण वेगवेगळ्या ज्या आता मेथड्स वापरतोय आपण वेगवेगळ्या आता कंडोम्स आहे, अंतरा इंजेक्शन आहे, ओसीपील्स आहे किंवा कॉपर टी बसवतो किंवा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या जातात। कुटुंब कल्याणचा ट्युबेक्टॉमी म्हणा किंवा लॅप्रोस्कोपी म्हणा की 2 बाळांमधलं अंतर असलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडे सिकल सेलचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यात मातांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण पण खूप कमी आहे। ते कारण काय आहे की 2 मुलांमधील अंतर कमीत कमी 2 वर्ष तरी असलं पाहिजे किंवा 3 वर्ष असलं पाहिजे आणि त्यामुळे काय होतं मातेच्या आरोग्यावर पण त्याचा परिणाम होते। सतत ते गरोदर राहिल्या कारणाने त्यांचा जे शरीरातलं हिमोग्लोबिन आहे ते कमी होत असतं आणि दुसरी गोष्ट असे त्यांच्या वेगवेगळ्या आरोग्याशी रिलेटेड ज्या प्रॉब्लेम्स ते वाढत असतात। त्यामुळे शासनाने हे या वर्षापासून जागतिक लोकसंख्या दिनाचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून लोकांमध्ये या गोष्टींची जास्त जनजागृती होईल आणि लोकांचं आरोग्य चांगलं सदृढ राहावं। महिलांचा वास्तविक महिलांशी रिलेटेड हा विषय आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून आणि जे वेगवेगळ्या मेथड्स दिलेले आहेत लोकसंख्या नियंत्रणाचं ते प्रभावी अंमलबजावणी होईल यासाठी हा सप्ताह राबवला जाते। आज पहिला दिवस आहे। आजपासून त्याची जनजागृती होईल। वेगवेगळ्या माध्यमं आहेत, TV असतील, सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्र असतील आणि वेगवेगळ्या ज्या ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये आरोग्य विभागातर्फे याची जनजागृती केली जाणार आहे आणि आमचे जे आता पुढचे जे प्रयोजन असेल कार्यक्रमाचे ते कुटुंब कल्याण असतील, शस्त्रक्रिया आठवड्याला या निमित्तानं आम्ही तर दर आठवड्याला घेत असतो पण
जास्तीत जास्त याचं प्रचार होईल आणि लोकांना शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त केले जाईल. तसेच वेगवेगळे आमच्याकडे ज्या मेथड्स आहेत कुटुंब नियोजनाच्या त्याचा पण अवलंब केला जाईल आणि लोकांमध्ये याचा प्रसार केला जाईल. तरी सर्वांनी आपल्या ज्या नातेवाईकांमध्ये असतील किंवा आपण इथून जाऊ तर त्या लोकांना आपण याची माहिती द्यावी असं मी आवाहन करतो. माझे 2 शब्द संपवतो. लोकसंख्या म्हणजे आपल्याला कसं आहे की आपलं कुटुंब सुदृढ ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या परिवाराचं आपण सुदृढ ठेवणं आहे. त्यामुळे काही कोणा पडणार जर वरड ते आपले जे आपले बाळ आहे ते आपले अंतर खवा पडणार बरोबर. अंतर जर ठेवूया ते जी आई आहे ती तब्येत खाली होणार कमीत कमी मेन वरहा अंतर ते जोडेल. त्यामुळे तुम्ही बाळ बिहार होणार आणि समजीला ती बाळ जर पोही येईल आणि जर ती लागलं तर पाठी ती कुटुंब होणार आहे जर ती पालन पोषण हारू नाही जाईल तर त्यामुळे येणारी पिढी बी तुम्ही ते म्हणजे कमजोर होणारी का ती पालन पोषण हारू नाही होणार. जर आपण अंतर ठेवणारी त्यासाठी गोष्ट काय आहे बरोबर. त्याच्यासाठी काही पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. तर काही जे आहे परमनंट आहे म्हणजे योग कायमचा जी आपले जनन क्षमता आहे ती बंद करू शकता आणि काही टेम्पररी म्हणजे तात्पुरतं आहे. त्या मापे तुम्ही सर्वप्रथम जे तुम्ही जे म्हणजे 2 आलाय त्यासाठी जे आहे ते कॉन्डम रोधा ती जर आपण वापरूया ते खाली तुम्हाला बाळ होई नाही की नाही पण ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असतात ज्या म्हणजे संबंध होण्यामुळे ज्या आजार होऊ शकतात त्या व्यापक कमी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही प्रेग्नन्सी नाही आहे की नाही पण जर युक्त आजार तुम्ही जी आपले क्षमता आहे बाळ होईना जी गर्भपिशवी आहे जी मायांग आहे त्या जर आजार होईल आपण भविष्यापासे त्या बाळ नाही राहू शकणार ती योग तुम्हा वापरू शकता. हा दुसरा आहे की प्रॉपर्टी आपण आता तुम्हाला बाजार मालूम आहे की प्रॉपर्टी काय आहे. त्यामुळे आपण 5 वर्षा होती त्या पिरियड होणार 5 वर्षामुळे आपले प्रेग्नन्सी नाही राहू शकणार आहे बरोबर. दुसरी गोष्ट आहे की जर तुम्हाला ती टाकणार नाही त्यामुळे फक्त जर पाळी मोतारी रोग बी जाणार ते त्यासाठी गोळ्या बी येतात. महिना हा तुम्हाला 21 ह्या गोळ्या आपण येणे सुरू करतो. त्याच्यानंतर आम्ही त्या अगला जाईन की आपण आठवड्या मिळकूच गोळी का का ते ह्या मिळकता बाहे कामे आपले पाठा शेती होता गोवानी कामे होता त्या बिराई गोया ते आठवड्याने योग देईल ना गोळी आहे छाया कोई नामे गोळे आहे त्या बी तुम्हाला देऊ शकता. त्यामुळे बी तुम्ही बाळामध्ये जो अंतर आहे तो वाढवू शकता. दुसरी गोष्ट आहे की आपले जे ऑपरेशन आहे ना स्पर्शी असता त्या पहिला आपण टाकेवाळा कोरा आणता टाकेवाळा तुम्ही म्हणजे योग्यता प्रेग्नन्सी रोज रोज 5 ते 1.5 डिग्री पासे आपण कोरा पडता आणि योग्यता बाळा जर काही जाया ते बाया आपली पासे येणारा की आम्हाला पासे बाळ जो आहे ते आम्हाला पासेची नळी जी पण पहिली ती चालू पाहिजे तर त्यापेक्षा आगला जाईन आपण आम्ही जे ऑपरेशन करतो ते दुर्बीन ऑपरेशन करतो. त्यामुळे तुम्ही जो गोठेची साध्य ते होणारी पण हम तिला बाळाला योग्य ती काही जाया बाळा जीवन कमी जास्त जाय तर पासे जर ती जोडणार होईल तर ती आपल्या दुर्बीने कोई जे ऑपरेशन कोणार होईल ते जोडासाठी हारा होणार त्या ज्या गोष्टी आहे ते तुम्ही हाती दे आणि जर आपले परिवार नाही की हे तुला कमी राहिलो तुला त्या आपले काळजी हारी ली शकणारा आणि तो परिवार बी सुदृढ होणार तेवढा या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आम्हाला तुम्हाला दाखवलं की ज्या ही ज्या व्यवस्था आहे त्या तुम्हाला लाभ ले जा आणि आपले परिवार जो आहे तो सुदृढ आणि निरोगी